तुम्हाला माझी कानातल्याची आणि गळ्यातल्याची डिझाईन बघायची होती ना, तर ही आहे माझी आणि कानातल्याची. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात आपल्या व्हिडिओला केलेली आहे आपल्या देवपूजेपासून. खूप सुंदर अशी देवपूजा वगैरे करून घेतली. आज सगळ्यात अगोदर देवपूजा उरकून घेतली आणि त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली. आंघोळ झाली की सर्वप्रथम आज देवपूजा करून घेतली. इकडे देवघरामध्ये तेलाचा दिवा आणि आपल्या जिथं माझी बेलाची सेवा आहे ना महादेवाची, तर तिथं मी तुपाचा दिवा लावलेला आहे. मला मागच्या 1-2 व्हिडिओ खाली कमेंट आली होती एका ताईची की ताई तुपाचा दिवा पण देवघरामध्ये लावत जावा, सकाळी 1 तासभर आणि संध्याकाळी 1 तासभर. तर खूप छान वाटतं बरं का तुपाचा दिवा लावल्यानंतर. घरातलं वातावरण एकदम शुद्ध होतं, पवित्र होतं आणि त्याच्या वासाने ना घरभर असं छान असा सुगंध पण पसरतो आणि सगळ्या छान अशा सात्विक लहरी ज्या आहेत ना त्या आपल्या घरामध्ये पसरतात आणि पॉझिटिव्ह वातावरण घरामधलं होतं. तुपाचा दिवा म्हणा, कापराची दोरी म्हणा किंवा गोगळ्याची दोरी फिरवल्यामुळे. तर असं काहीसं तुपाच्या दिव्याचं सुद्धा महत्त्व आहे. पण तूप कसं असावं, देशी असावं, गाईचं असावं. आता ते विकतचे तुपाचे दिवे मिळतात, पण खरं तर ओरिजिनल तूप नसतं ताईंनो ते. सगळीकडं असे कुठल्याही गोष्टी अशा जर एवढं साजूक तुपातलं मिळालं असतं तर किती हे झालं असतं. उगं मनाची शांती आहे ते. तूप जे आहे ते आपण घरी बनवलेलं ओरिजिनल असेल तर वापरायला हरकत नाही. विकतचं तूपसुद्धा असं पूर्ण ओरिजिनल नसतं, डुप्लिकेटच असतं. असं इकडे छान अशी बेलाची सेवा जी आहे ती आपली झालेली. 21 बेलपत्र 108 जरी मिळाले ना तरी चालतं. 21 मिळाले तरीसुद्धा चालतात. आता म्हणजे कसं असतं, मिळत नाहीत शहरामध्ये तर बेल जास्त मिळत नाहीत. आता खेड्यामध्ये मिळाला असता भरपूर मला बेल, कारण आमच्या जाऊबाईच्या शेतामध्ये बेलाचं झाड आहे. पण तिथून आणायचं कसं, म्हणजे मोठे दीर आहेत ना त्यांच्या तिथं त्यांनी घराच्या पाठीमागं दुसऱ्याचं शेत आहे, तर तिथं बांधावरती बेलाचं झाड आहे. पण एवढ्या लांबनं आणायचं कसं असं होतं, नाही तर मला 108 बेलसुद्धा व्हायला मिळाले असते ह्या सेवेला. पण श्रावण महिन्यामध्ये आपल्या महादेवाला फक्त तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं ना तर त्याचंसुद्धा खूप म्हणजे खूप पुण्य आणि फळ आहे आपल्याला. मनोभावे जी सेवा महादेवाची करतो ना तर तो महादेव आहे ना त्याला प्रसन्न होतो. मग ते फक्त पाण्यावर एक बेलाचं पान, एक पांढरं फूल आणि तांब्याभर पाणी जरी असलं ना तरी त्याला चालतं. तर असं आहे. इकडे छान अशी देवपूजा वगैरे उरकून घेतली. मस्त असं सकाळचं छान असं वातावरण घरातलं प्रसन्न असं देवघरामध्ये वाटतंय, बघू शकताय तुम्ही. तर बेलाची सेवा मी का केलेली आहे किंवा कधीपासून करते हे तर मी कधी तुम्हाला सांगितलंच नाही. पण असं वेगळं असं काही कारण नव्हतं बेलाची सेवा करायची, पण खूप इच्छा होती. म्हणजे मागच्या 7 वर्षापूर्वीपासून मी करते, जवळपास लॉकडाऊनपासून करते. आता लॉकडाऊनला किती वर्ष झालं. लॉकडाऊनपासून अशी इच्छा होती मनामध्ये आणि तेव्हापासून रिकामं काय करायचं म्हणून जी सुरुवात जी केली होती ना, तर तेव्हा मी रुद्राभिषेक पण घातला होता आणि तेव्हापासून मला ती सवय लागली. दर श्रावण महिन्यामध्ये मी अशी बेलाची सेवा करते. इकडे आज श्रावण स्पेशल मस्त अशी दारामध्ये साधी सिंपल अशी मस्त महादेवाची पिंड काढली. त्याच्यावरती हिरव्या रंगाचं बेलपत्रसुद्धा काढलेलं आहे आणि बघू शकताय मस्त असं त्रिशूळ आणि डमरू इतकं सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. चला तर आज मी तुम्हाला माझं सोन्याचं कानातलं गळ्यातलं ह्याचं कलेक्शन दाखवत आहे. खरं तर माझ्याकडं कानातले फक्त आणि फक्त 2च आहेत. खोटं आमच्याकडं कानातलं गळ्यातलं घातलेलं आवडत नाही आमच्या ह्यांना, त्यामुळे माझ्याकडं गळ्यातलं आहेत 2-3 आहेत असे ह्याचे, पण कानातलं एकसुद्धा नाही. आणि मलाही उत्तं बरं का पाठीमागं कानाला, त्यामुळे मी नाहीच घालत. पण शक्यतो एवढी 2च माझ्याकडे कानातले आहेत. त्यातनं बाकीचं कुठलंही ज्वेलरी माझ्याकडे एक्स्ट्राची अशी नाही आहे. मग फक्त सोन्याचं एवढंच आहे. म्हणजे सोन्याच्या 2च कानातले आहेत, डुप्लिकेट एकसुद्धा कानातलं नाही आहे. खरं तर सोन्याचे कानातले 4 होते माझ्याकडं, रिंगा पण होत्या. आणि आता बघू शकता हे माझं डेली वेअरचं 3 ग्रॅमचं कानातलं आहे आणि हे 9 ग्रॅमचं कानातलं आहे. आणि सकाळी सांगताना गडबड झाली, जे माझं मिनी गंटन आहे ना ते 2 तोळ्याला 1च ग्रॅम कमी आहे, म्हणजे 19 ग्रॅमचं आहे ते. तर मी सांगितलं की 1 तोळ्याचं आहे आणि 19 ग्रॅमचं, असं सकाळी बोलत थोडीशी गलती झाली. तर ते 2 तोळ्याला 1च ग्रॅम कमी म्हणजे 19 ग्रॅमचं माझं मिनी गंटन आहे. तर असे सगळे जे दागिने आहेत ती माझी PNG ज्वेलर्समध्येच केलेले आहेत पुण्यामध्ये. तर खूप सुंदर सुंदर अशा मस्त व्हरायटी असतात तिथं. आता हे बॉक्स आहेत ना ह्याच्या नाही आहेत, पण मी माझे ते बॉक्स आहेत ना
ते तिकडं गावीच आहेत, त्यामुळे हे बॉक्समध्ये मी ठेवते. तर इकडे बघू शकता, आज खूप दिवसांनी मी माझं मिनी गंटन जे आहे ना ते घातलं आहे. त्याचं कारण पण सांगते. काय झालं होतं, मागच्या 4-5 महिन्याखाली म्हणजे आजी वारायच्या अगोदर माझा कोयंडा आहे ना, अचानकच 2 तुकडे झाले त्याचे. पाठीमागचा जो पॅन्डलचा कोयंडा असतो ना आपल्या गळ्यातल्याचा, त्याचं 2 तुकडे झाले होते. मग ती परवा 2-3 दिवसाखाली ह्यांनी आणले नीट करून, ते सोनाराकडे दिलं होतं. आता हल्ली इतकं सोनं महाग झाले, घ्यायची इच्छा तर भरपूर सोनं घ्यायची इच्छा आहे, पण आता सध्या घराचं बांधकाम चालू आहे, इकडे तिकडे चालू आहे, समर्थाचं शिक्षण चालू आहे, त्यामुळे सोनं घ्यायला थोडासा हात आकडता घेतला आहे. नाहीतर पहिलं आहे ना 2-4 महिने गेलं की एखादा सोन्याचा दागिना हे मला करायचे. तर असं करून करून मला खूप त्यांनी सोनं केलं होतं आणि त्या सोन्याच्या जीवावरच आम्ही हे जे आम्ही आता राहतो आहे ना, तर ते घर घेतलेलं आहे. कारण पुण्यावरनं 1 वर्षात येऊन घर घेणं सोपं नसतं. माझा 4 तोळ्याचा हार, समर्थाची 3 तोळ्याची चेन, त्याच्या 3-3 ग्रॅमच्या अंगठ्या, असं सगळं आम्ही खरं तर त्यावेळेस मोडलं आणि त्यावेळेस हे घर घेतलं. मला असं वाटलं की सोनं काय परत करता येईल, प्रॉपर्टी आपली होते, त्यामुळे आम्ही तो विचार केला होता आणि इकडचे तिकडचे असे पैसे जमा करून आम्ही हे 19 लाखाचं घर घेतलं होतं. बघता बघता घराला ह्या 26 लाख रुपये गेले. 19 लाख रुपये ज्यांच्याकडून घेतलं होतं त्यांना अमाऊंट दिली आणि बाकीचा आम्ही जो काय खर्च केला ते टोटली सगळा मिळून 26 लाख रुपये गेले होते आमच्या ह्या घराला. जे आम्ही आता राहतो आहे ना त्या घरामध्ये. तर असं काहीच सोन्याचं असतं, सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगली असते. आणि बरेच जण मला म्हणले सुद्धा की तू लंकेची पार्वती इथं आल्यावर झाली, म्हणजे एवढं सगळं सोनं होतं तुझ्याकडे आणि हे सगळं सोनं तुझं घरासाठी गेलं. पण मला काही वाटलं नाही, कारण प्रॉपर्टी झाली आपली. कधीही मला पहिल्यापासून मिस्टरांनी ह्याच्या आधी किती वेळा सोनं केलं. मी सांगते ना, कानातले तर माझ्याकडे 4 जोड होते, आता 2च राहिलेत. पण असं काही नाही, तेच करतात आणि तेच मोडतात, मला त्याचं काहीच वाटत नाही. आणि आता नाही, आता एवढ्यामध्ये हे 2-3 वर्षामध्ये केलं पण नाही आणि मोडलं पण नाही. जे आहे ते जतन करून ठेवलं, कारण सोन्याचा भाव आता खूप वाढला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही सोनं मोडलं ह्या घराच्या टायमाला, त्यानंतर खूप भाव वाढला. परत वाईट वाटायला लागलं, एवढं मोठं सोनं आपण असंच मोडलं. 70-80 हजारांनी मोडलं असेल आम्ही, जवळपास केलं होतं ते 40-50 आम्ही 70-80 हजारांनी मोडलं. पण नंतर इकडं लाखावर आणि 1.5 लाखावर भाव गेला. त्यावेळेस असं वाटलं की बापरे, उगच मोडलं, अजून थोडे दिवस थांबला असतं तर आणखीन थोडासा फायदा झाला असता. असं काही हरकत नाही, सोनं तर काय म्हणजे त्याचा मला एवढा काय मोह पण नाही आहे. तर आज मी एकटीच होती जेवायला, कारण ह्यांना सकाळी ना शनिवार होता, ह्यांना लाडू वगैरे करून दिले ते शेंगदाण्याचे. दुपारची वेळ झाली होती, जवळपास आता टायमिंग झाला होता. सगळी घरातली कामं वगैरे आवरली, तुम्हाला गळ्यातलं दाखवलं, कपडे वगैरे धुवून घेतली. त्यानंतर मी माझ्यासाठी एक भाकरी करायला घेतली आणि शेपूची भाजी केली. शेपूची भाजी, मेथीची भाजी, त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी केली तर खूप चांगली लागते. आता मी खालीच भाकरी करते, एकच करायची होती म्हणून ओटा धुवून घेतला आणि खालीच केल्या, पण मी शक्यतो ताटातच करत असते भाकरी. याच्या आधी पण तुम्हाला दाखवले, ताटामध्येच करत असते, पण एक अर्धीच करायची होती, एकच होती. किचन ओटा स्वच्छ होता, चला म्हटलं किचन ओट्यावरतीच थापू. तेवढ्यासाठी एका भाकरीसाठी ताट कुठं भरवायचं म्हणून थोडासा कंटाळाच केला. पण एक भाकरी म्हणता म्हणता थोडंसं पीठ आगावत झालं आणि छान अशी मस्त पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी. ज्वारीच्या भाकरी माझ्या खूप मोठ्या मोठ्या असतात, पातळ असतात पण मोठ्या असतात, खूप अशा मस्त चांगल्या पोळीसारख्या फुगतात पण. आणि छान अशा भाकरी करून एकच भाकरी केली. बऱ्याच वेळा काय होतं, पहिली भाकरी व्यवस्थित होतच नाही, कारण तवा आहे ना म्हणजे तापलेला नसतो कधी. पण झाली चांगली, पण पूर्ण अशी फुगलीच नाही. माझ्या पूर्ण अशा मस्त पोळीसारख्या भाकरी फुगतात आणि चांगलं पीठ चुरलं ना की भाकरी मऊसूत पण छान होतात आणि मस्त झाली होती भाकरी. पण थोडीशी किंचित फुगायची राहिली होती, नाहीतर सगळी भाकरी आहेत ना माझे छानच फुगतात. आणि काय झालं होतं, एकच भाकरी करायची होती, त्यातनं तवा पण व्यवस्थित नाही. आता तवा हा खराब झाला आहे माझा, त्यामुळे भाकरी छान झाली आणि मला अशी थोडीशी कडकमधूनच भाजलेली आवडते. त्यानंतर सगळा किचन ओटा वगैरे सगळा क्लीन केला, धुवून घेतला आणि जेवायला घेतलं. 12:30ला मी जेवत असते रोज. या तुम्ही सुद्धा मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी खायला. तर आता जेवायचा टाईम झाला आहे, खूप उशीर झाला आहे, 12:30 वाजले. माझा हाच टायमिंग असतो रोजचा. तर चला, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर जो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.